तर मी आले आहे आमच्या वरच्या रूममध्ये. आम्हाला व्हिडिओ शूट करायचे आहे म्हणून. तर इथं असं यशने सेटअप करून ठेवला आहे. चिकटपट्टी वगैरे लावून चौकोन केला आहे. तर ह्या चौकोनमध्ये आम्ही खेळणार आहोत. रील शूट करायचे आहेत. अजून कोणीच जमा झालेलं नाही आहे. फक्त मी आहे आणि यश खाली गेला आहे सामान आणण्यासाठी शूटचं. तर तुम्हाला मी दाखवते. आत्ता सध्या तर कोणी नाही आहे. थोड्या वेळात होतील सगळे जमा. तर गाईज आता अजून कोणीच जमा झालेलं नाही आहे, पण बाकीची मुलं आलेले आहेत आणि यशचा असं टाईमपास चालू आहे. अजून आमचं खेळायचं बाकीचं रिकामा टाइमपास. व्हिडिओसाठी सगळेजण जमा झाले आहेत. आता आम्ही व्हिडिओ काढणार आहे. चला या व्हिडिओ मध्ये पटापट बोला. हेलो गाइस, मेरा माय सेल्फ मोहित शेख. आई एम फ्रॉम दौंड. मोहित नाही, बबिता. आई एम माय नेम इज जीविका महेंद्र भालेराव. तर गाईज आता व्हिडिओचे मेन कॅरेक्टर आलेले आहेत. 2 तासानंतर वेट करून हे लोक आत्ता आले आहेत. दाखवा मला. हा चला. सडे गाईज हे बघा इथं. चला हे चला फास्ट चला. माझं स्टोरेज पण फुल झालंय यश. गाईज आम्ही आता परत वरती व्हिडिओ काढण्यासाठी आलो आहोत टेरेसवर. सगळे कसे थांबलेत बघा, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. बघा ना कसे थांबलेत सगळे. बघताय कालू मदारी आया, कालू मदारी आ. सोडा गाणं बोलो. तुम गाणं कोणतं काला अपना भालू आया. बोलो. गाणं बोलो. कालू मदारी आया, कालू मदारी आया, कालू अपना भालू लाया, काला अपना भालू. पैसे आहेत का ते कटोऱ्यात ठेवा ना त्यांच्या. आया सांगची आई जीव नाही. मी आया सांगत आया. हे चला हे ते तुम करो उसने तेरे पे. ए वार क्या तो भाई देख सकते हो यहाँ पे झगड़े चल रहे हैं. ये नहीं तो बारिश मत बरस. हाँ चल. कपड़ा मारी. हाँ करना करके दिखाओ. चल दिखा. हाँ. सांगस तू रटन लंबा हो ना. लंबा हो ना. लंबा कैसे बनेगा. हाथ दिखा. हाँ. अंग्रेज बनने. अरे नीट करना. एकदम मैदान में करना. चल के दिखा. चल के दिखा. एक देखिए भागे किचे. मैंने तो बोला भागने को ना बोला. ऐसा कर तूने वैसा. अरे किसने तो बॉक्स गिरा है. गुड्डू. मुझे बॉक्स नहीं. कटप्पा की तलवार. नाही कौन आया है घर में? नाम क्या है तेरा? तिरंगा गोड़े. ए गोलू गिरायक आलं धरायला. आ रोमत जर लवकर वाढून ते. हाय गाईज. तर मी आता कोथिंबिरीच्या वड्या बनवते. सगळं मी सासूंना मिश्रण तयार करून दिले. त्यांना मळून द्यायला सांगते, कारण की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा आहे. माझ्या हाताला आग होईल म्हणून त्यांना सांगते मी. तुम्ही बघू शकता आणलाय ना मी बेसन पीठ भरपूर. तर कोथिंबिरीच्या वड्याची मी रेसिपी तुम्हाला सांगते. कोथिंबीर चांगली धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं, हिरव्या मिरचीचा ठेसा केला. हिरव्या मिरचीच्या ठेशासाठी लसूण, थोडेसे जिरे आणि मीठ टाकून भरपूर लसूण, भरपूर हिरवी मिरची घ्यायची आणि ते चांगलं कट करू, म्हणजे चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि ते बारीक केल्यानंतर त्या मिश्रणामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये बेसन वगैरे टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडी हळद, मीठ वगैरे चवीनुसार आणि त्याला ते चांगलं आणू बाजूला बेसन पीठ आणि मग ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये अशी वाफ देण्यासाठी ठेवायचं. वाफ द्यायची अर्धा एक तास वाफ द्यायची, अर्धाच तास वाफ द्यायची. वाफवून घ्यायच्या वड्या चांगल्या आणि त्याच्यानंतर तळून घ्यायच्या. ही रेसिपी माझी आहे, पण फक्त सासूला मळून द्यायला सांगितलंय पीठ.
ओके गाईज, तर मी आता चालली आहे बेसन पीठ आणण्यासाठी दुकानामध्ये. तुम्ही बघू शकता पुढं कोण आहे. कुकीचं जेवण चालू आहे. तर आता मी बेसन पीठ घेते. तर गाईच आता मी बेसन पीठ घेते. दिसतंय का तुम्हाला? माप भेटत नाही मला ते घेण्यासाठी. असंच बेसन पीठ घेऊन चालले. देखो गाइस, गॉसिपिंग चालू है मेरे बारे में कुछ तो. आई ते काय त्यांच्या मम्मीची आणि मायलेकींची गॉसिपिंग चालू आहे माझ्याबद्दल काहीतरी एकमेकांबद्दल एकमेकांसोबत चर्चा चालू आहे. तर बघा तुम्ही, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्यावर किती अत्याचार होतात ते लोक असे करतात. बाकी अजून तुम्हाला काही बोलायचं आहे का? लवकर करा, भूक लागलीये. हो चालूच आहे, तुमच्यासाठीच तयारी चालू आहे. नाही, आम्ही बाहेर होते. म्हणत तुम्हाला कोथिंबीर वडी आवडतात का? मी म्हटलं हो, मी करते. मग मीच करते. मम्मीला फक्त ते पीठ मळून देण्यासाठी सांगितलंय. वहिनी करत होते, अचानक मम्मी कसं काय? ते कसं शॉकिंग झालं जरा मला. वहिनीच्या हाताला आगाव होती. मिरचीचा ठेसा आहे ना खूप मोठा. मिरचीचा ठेचा आहे, ते अजून लागणार आहे. काय लागल अजून? का ग पातळ झाले? बघू का थोडं चव घेऊन मिठाचा. काय सुताचा एक पळत जा, काहीच काम ऐकत नाही, पटकन. मीठ जास्त झालं का? नाही, ह्याला तळलं ना परत येऊ. मीठ कमीच टाकायचं. कसं बघू. तर गाईज, तळताना मी तुम्हाला दाखवेल. आता पुरतं बाय. आल्या वहिनी. आता वहिनीच्या फक्त वहिनी मम्मी सगळं मम्मी करणार. फक्त वहिनीने असं टच करायचं, मग वहिनीने बनवलंय आहे ना. गाईज तुम्ही थोड्या वेळात बघा कोण करणार आहे. त्यांनी फक्त पीठ मळून दिलं. व्हिडिओ शूट नाही घेतला. तेव्हा व्हिडिओच काढणार नाही. तेव्हा व्हिडिओच काढायचं नाही. सगळं जेव्हा वहिनी करतील तेव्हा. मी काढाल ना, मी माझी काढेल फक्त. झालंय का पाणी? झालं का सगळं? बघण्यासाठी ठेवते आता. एवढं झूम करून घेत जाऊ नको. तू सुंदर आहे मम्मी. तू वहिनीपेक्षा गोरी आहे. है ना, तू मलाई आहे. मलाई काय काय? लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. हो, वहिनीचा नवरा वहिनीला बोलतो. शैतान का नाम लिया. डाएट करते. मला पण हे करायला आलं, समजलं ना. संरक्षण साईडला कर तू. याच्यात मीठ टाकायचंय का? नाही, त्यात नसतं मीठ. थोडंसं. मीठ हे असं ठेवायचं, चांगलं उकळू द्यायचं, तेल टाकायचं. तेल टाकायचं. तेल तळण्यासाठी टाकायचं, ते उबलून घ्यायचं. बॉईल करायचं. काय करायचं? काय? उबलून घ्यायचं. काय? उबलून घ्यायचं. नवीन मराठी शिका. वहिनीने इन्व्हेंट नाही, केली. माझी मराठीमध्ये हिंदी मिक्स आहे. तेच ना, वहिनीने इन्व्हेंट केलेली. ते हिंदी बोलून बोलून सवय लागली ना आता मला तशी. अजून थोडंसं लागलं. बस बस बस, खूप झालं. पण ते असं होईल का? होतं नाही पण होणार. ते होणार. मी राहते किचन मध्ये, मला माहिती. होतं. मम्मी नाकात बोड. मम्मी हात धु. घाणेरडी. मी पाहिलं स्वतः.
नाकात बोट घालते त्याच्यात घालते म्हणून मला एवढं स्वादिष्ट कसं काय लागतं जेवण. रोजचं जेवण एवढं स्वादिष्ट कसं काय खरट खरट काय असतं. हे बघा हा राज आहे. हे बघा बनतायत ना. ऐसी लोई बना के लेने की और फिर इसमें डालने की. आता लागते फायनली धुतला हात. काय ग मी खाजवत होते तू नाकाच्या तिथे खाली. बघा आता काहीही करत नका जाऊ. ब्लॉग चालू असतात. मग काय तर तेच म्हणते मी. टेस्टी कसं काय कालच्या टेंगळे मला सांगायला लागले. हायजेनिक राहावं कधी पण माणसाने. गाईज आता हे आपण असं करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे असं करणार. मग आता बॉईल करण्याचं काय बोलतात सांगा ना. मला मराठी इतकी व्यवस्थित जमत उकळून नाही guys. उकळून उकळून उबलून नाही हो उकळून. उकळून हा उकळून यादी काय म्हणली होती? उबलून. उकलून. हे उकळून घे. असं तुम्हाला काय शेप वाटतोय. चांगला शेप आहे ना. कट करून घ्यायचं मम्मी जरा. कसा शेप आहे सांग. कट करून घ्यायचं काकडी त्याला. काकडी सारखं. काकडी. चांगला शेप आहे. तुम्ही करा बरं एखादा काहीतरी. नको. काव करा करा काहीतरी करा. लवकर लवकर का मला आता माझं उपासाचं काढायचंय. खरंच उपास आहे का गाईज. आज आहे भावाचा उपवास आणि भावाच्या उपवासासाठी ह्यांच्याकडे खातात तांदळाची खिचडी. ह्यांच्याकडं यांच्याकडं म्हणजे माझ्या सासूच्या इथे तांदळाची खिचडी खातात. आणि माझ्या बारक्या सासूने टाकल्या शाबुदाना. इथं हे वहिनी म्हणत होते इतके मोठे मोठे बाता की माझ्या सासरी तांदळाची खिचडी खातात. पण guys, हे तुम्हाला काय आहे दाखवू का guys? काय? नाही मला मला आवडत नाही म्हणून मी दाखवा ना सांगते. त्यांना दाखवा. ये क्या है गाइज झूठ नाही पकडा गया. guys. खातात पण कसं मला नाही हे होते म्हणजे ते काय? अशी खिचडी अशी तांदळाची खिचडी. मग मला ते नाही हे झालं म्हणून मी साबुदाणा तू स्पेशल आहे का भरपूर. स्पेशल नाहीये. मग भावाचा उपास आहे ना. तुम्ही पकडला का भावाचा उपवास? हो भावाचा कोणी कोणी ते हॉटेलमध्ये कोणी मी. तुम्ही पकडला. नाही मग मला कसं बोलू शकता तुम्ही. माझं तुमचा नवरा आहे म्हणून का. डोकं- हो माझं डोकं दुखतं ना तुमच्या म्हणून. नवऱ्याला सांगा ना माझ्यासाठी उपास धरायला. नाही आज ती काय नाही धरला होता ती आज बाहेर गेली ती ना हॉटेलमध्ये. माझं डोकं दुखतं. तसं काही नाहीये. त्याने माझ्यासाठी धरायला पाहिजे. मी त्याचे सिक्रेट सगळे लपवलेत. तुम्ही अच्छा. नव्हता तेव्हा. तुमचा सिक्रेट पण मीच लपवलाय समजलं ना. झूम का करताय camera? सुंदर दिसता हो तुम्ही. तर त्याने माझ्यासाठी धरला पाहिजे आणि मी नाही. अच्छा मी पण नाही पकडला कारण की मला उपवास नाही तर आम्ही दोघांनी त्यांनी पण मी पण. माझ्या मम्मीच्या घरी होते तेव्हा सहन होत होता. आता नाही होत सहन. आता काहीच सहन होत नाही मला. ते एवढं छान छान खायला असलं कसं सहन सासरे होणार. असल्यावर काय. नाही गाईज मी डाईट करते. डाईट काय डाईट. आता नाही, तुम्हाला कोथिंबीरच्या वड्या चालतात. कोथिंबीर आता आहे ती. 2 दिवसाने आम्ही तुम्हाला एका कॅफे मध्ये दिसू पिझ्झा बर्गर खाताना. तेव्हा आपण नाही ह्यांची नाही गाईज मला बिलकुल आवडत तेव्हा नाही आपण ह्यांची pizza, डाएट burger. डाएट पाहूया. ठीक हे आहे. कसं करू सांगा ना. आता हे कसं लावणार. आता मग एवढं नाही बसणार ना. तीनच खोकला आला मला. तीनच बसतील. मग आता बाकीचं नंतर चिपकतील करा. हे. वहिनी नाही चांगलं दिसत यावं. ऐका ना नाही चांगलं दिसत. दुसऱ्या याच्यावर एक नका ठेवायचं का? दिसू दे. हा दुसरी चाळणी घ्या. छन्नी. चला. काय मला हिंदी बोलायची सवय लागली हे उकळताना तुमच्या सगळ्यांमुळे. आम्ही हिंदी बोलतो. हो ओ माय गॉड. मावशीची पोरं आलते ना तेव्हापासून तिला सवय. मला पण लागली. तर गाईज बघा तुम्ही साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. इकडं ते कोथिंबीरच्या वड्या शिजण्यासाठी लावल्या. इकडं पण तेच आहे आणि हे साबुदाण्याची खिचडी आहे आणि इकडे हे माकडे एवढं माकडे. स्वतः तर तो करत नाही पण मला नुसते नावं ठेवायचे काम करतो. नाव नाही ठेवत. नाव ठेवायसारखी का तू? तुला पण माहिती नाही कशी. ठीक आहे भेटूया थोड्या वेळाने कोथिंबीरच्या वड्या तळताना. संपलं ना मग आता रे.
बघू आता, दुसरे बघावं. बघायची का बघू ना. करशील नक्की? करशील का दुसरी? बघावं लागेल आता. आहे तुझ्यात तेवढी हिंमत? मग आता काय कर, बघ इकडे बघून बोल. काय करणार, करावं लागेल. काय करायचं तुला? हो का? खायचं काय नाही म्हटलं. डाळ आहे, भात आहे, टोमॅटोची चटणी आहे, भेंडीची भाजी आहे, कोथिंबीरच्या वड्या आहेत, साबुदाण्याची खिचडी आहे. बस इतकंच आहे. बघा बरं एकदा खोलून झाल्यात का बघा. चटका लागेल. हात लावलं तर समजतं ना. नाही झाले? झाल्यात थोड्या. झाले ना. चिटकलं नाही ते समजून झालं. तर गाईज आता थोड्या वेळ पंख्याखाली म्हणजे थोडी वाफ निघेपर्यंत त्याचं ठेवणार आणि मग तळणार आहे. भेटूयात तळताना. गाईज पीठ खूप जास्त असल्यामुळं मला मम्मीकडे पण द्यायचं आहे आणि इथं पण 1-2 जणांना द्यायच्यात ह्या वड्या. त्याच्यामुळं मी जास्त ह्याच्यामध्ये बनवले आहेत. तर हे इथं जागा नव्हती म्हणून मी इडलीच्या भांड्या पण ते लावल्यात. आता ह्याच्यामध्ये तळणार आहे. सृष्टी हे मला कट करून देतीये आणि मी तुम्हाला इथं नाही, मी करणार आहे. तळते. हे दाखवा. काय इथं दाखवा. इथं एवढे मी म्हणते एवढे लय होतील हे ग. बस झालं. नाही, बाकीच्या ठेवू ना आपण बाकीचे ठेवून ठेव. उद्यासाठी. हे उद्या हे आत्ता खाणार आहे म्हणजे आम्ही नाही खाणार. बाहेर हे लोक पण खाणार द्यायचं. आहे आणि तिच्या मम्मीच्या घरी पण द्यायचंय. परत आमच्या भाभीला पण द्यायचंय. अजून कोणाला? आमचे 2-3 भाडेकरी आहेत, त्यांना द्यायचंय. 2-3 भाडेकरी आहे. नाही, ते मस्तपैकी असे खरपूस भाजून घेऊया. आणि तर माझी खिचडी झालेली आहे तयार. हे बघा मस्तपैकी. मस्त vlogging करता यायला लागली, हा? मस्त खूप छान. खरपूस भाजत आहे. हे बघा हे guys. आहे त्या पिठावर रेघोट्या ओढत आहे. Guys, हे बघा. अरे बापरे, किती सुंदर झाले. बघा गाईस, तुम्ही माझ्या कोथिंबिरीच्या वड्या खूप छान झाल्या आहेत. तुम्ही पण ट्राय करा नक्की. आता ह्या तळते मी नंतर. हे बघू शकता तुम्ही. छान आता खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याला काढून घेऊया. सासू काय, मम्मी काय पिताय? इनो. ऍसिडिटी झाली त्यांना थोडीशी. तर गाईस, तुम्ही बघू शकता माझ्या कोथिंबिरीच्या वड्या तळून झाल्या आहेत. इथं थोडं खाली ते तेल तसं राहिलंय म्हणून ते तसं दिसतंय. बाकी एवढं सगळं राहिलंय. आणि तुम्ही बघू शकता हे लोक जेवायला बसलेत. यश, मी, आम्ही राहिलोय. तर तुम्ही बघू शकता इथं खिचडी खायचं काम चालू आहे. मोठ्या सासूने उपवास सोडला आहे. शिव काय दलिया खात आहेत आणि मी वड्या बनवते. नका नका का नका 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 लोक ब्लॉग बघतात. फेमस आहे येस, फेमसच फेमसच करा ना. पांढरी साडी बिडी घालून मस्त असं फिरत जाऊ ना. आपण मस्त पिक्चर मध्ये सिरियल वहिनी कशा असतात मस्त असं तोळा सोन्या बिना. तुमची वहिनी तुम्हाला वाटते का तशी आहे? तर बघा गाईज, मी यशसाठी जेवण वाढलेलं आहे. साबुदाण्याची खिचडी आहे, डाळ आहे, टोमॅटोची चटणी आहे, भेंडी आहे, हे काय आहे, कोथिंबिरीची वडी आहे, पोळी आहे, हा यश आहे. माझा तर जेवायचा काय पत्ता नाही अजून. तर भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या पुरतं एवढंच आहे. बाय, टेक केअर. तर हे बघा गाईज, उद्या नागपंचमी आहे. तर आज रात्री नागिन मेहंदी काढतीये. बघू
तू नाग. A few moments later. हॅलो गाईज, तर आज आहे श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आणि मी आणि यश आम्ही दोघं जण चाललो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता यश तयारी करतोय. यश यश त्याने मॅचिंग त्यासोबत बघू शकता. आणि श्रावण सोमवारचा कोणाकोणाचा उपवास आहे मला कमेंट करून सांगा. माझा तर नाहीये. आज नागपंचमी पण आहे. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाय, भेटूयात मंदिरात गेल्यानंतर. गाईज, आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता मी आणि यश आम्ही दोघं पण आलो आहे. यश इकडं. यश पूजा करतोय. काय मागतोय यश? हा, जास्त पंडित नको म्हणतो. ठीक आहे गाईज, मी आता पूजा वगैरे करते. नंतर भेटूयात आपण. बाय. बघू शकता हा डोक्याला टिका वगैरे लावतोय. माझ्या पण लावून टिका. मला लावायचं नव्हतं. आलं का?